आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। सकाळी सकाळी सफेद पोशाख व इस्त्रीची कडक टोपी परिधान करून अनेक मान्यवर घराबाहेर पडले। सर्वप्रथम सकाळी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे एपीआय किरण भालेकर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले। त्यानंतर मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत काळे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले। त्यानंतर महाराणी लक्ष्मीबाई चौक येथे गणेश माटे यांनी झेंडावंदन केले। आंबेगाव पंचायत समिती येथे कर्तव्यदक्ष महिला गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच अश्विनी तिटकारे यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले। त्यानंतर बीडी काळे महाविद्यालय येथे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट मुकुंद काळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। आंबेगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदार संजय नागटिळक यांच्या हस्ते झेंडावंदन झाले। तर शेवटी जनता विद्या मंदिर शाळा व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव येथे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे यांनी शाळेतील 3 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसमवेत झेंडावंदन केले। यावेळी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव या ठिकाणी संविधानाने बहाल केलेल्या मानवी अधिकारांची सुंदर अशी प्रतिकात्मक कलाकृती साकारण्यात आली होती। ही कलाकृती विद्यालयाचे कला शिक्षक समीर मुजावर यांनी तयार केली होती। तसेच शेवटी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे नृत्य मल्हार स्पर्धेत यश संपादन केलेल्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर अप्रतिम नृत्य सादर केला। या प्रसंगी सर्व राजकीय नेते, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, विविध शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार मित्र, विद्यार्थी, पालकवर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहूया। सर या ना 2 मिनिटं सर। तेरी धूम से बढ़ के तेरी धूम से